रोखणारा कायदा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद यात करण्यात आलेली आहे। 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास यात नमूद करण्यात आलेला आहे। तर 1 कोटी रुपयांचा आर्थिक दंड भरावा लागणार आहे। 10 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे। जर परीक्षेचं आयोजन करणारी जर पेपर फुटीत एखादी संस्था आढळली तर तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते। पेपर फुटीत सापडणाऱ्या संस्थेकडून परीक्षेचा खर्चही वसूल केला जाणार आहे। पेपर फुटीसारखा गुन्हा अजामीन पात्र असेल तपास डीएसपी किंवा एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून होणार आहे। या कायदा अंतर्गत यूपीएससी, एसएससी, बँकिंग परीक्षा, एनटीए अशा सर्वांचा समावेश आहे। पेपर फुटीच्या घटनांवर काय काय घडतंय तर आता एनटीए कडून नीट पीजीची परीक्षा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आलेली आहे। जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांना नीट पीजी रद्द झाल्याचा फटका बसलाय। गेल्या 4 दिवसात रद्द होणारी ही तिसरी परीक्षा आहे। 19 जूनला यूजीसी नेट परीक्षा ही सरकारकडून रद्द करण्यात आली। यूजीसी नेट रद्द झाल्याचा फटका 9 लाख विद्यार्थ्यांना बसलेला आहे। तर 21 जूनला सीएसआयआर नेट परीक्षा ही पुढे ढकलली, ती आता 25 ते 27 जूनला होणार असल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या परीक्षांचं आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए करतं। यूजीसी नेट नंतर आता नीट पीजी परीक्षांच्या पेपर फुटीचा तपासही आता सीबीआय कडे सोपवण्यात आलाय। एनटीएच्या प्रमुख पदावरून सुबोध सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे, तर प्रदीप सिंग खरोला हे नवे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। एनटीए मध्ये सुधारणा करण्यासाठी 7 सदस्यीय कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे। इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची कमिटी सुधारणा सुचवेल।